आणि आम्हा लोकांची सगळ्यांची आहे, त्यामध्ये देखील आपण मदत करू, काही काळजी करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे. आता एकच आपण लक्षात ठेवायला पाहिजे की त्या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली धून जर आली तर ती धून जर कुठली असेल तर ती निव्वळ आपल्या उस्मानाबादकरांची अर्चना पाटील सून हिला निवडून देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचंय. आपण स्वतः उमेदवार आहोत असं समजून आपण त्यामध्ये मदत करा. रवी गायकवाडांची पण मी सतत बोलतोय, मी त्यांनाही आव्हान केलेलं आहे, त्यांनाही विनंती केलेली आहे. आजच सकाळी माझं देवेंद्रजींशी पण बोलणं झालं, आपले नेते एकनाथराव शिंदेशी पण बोलणं झालं. शिंदे साहेब मला म्हणाले मी त्यांच्याशी बोलून घेतो. ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं आपल्याला संधी मिळावी, परंतु जागा मर्यादित असतात. त्याच्यामध्ये तानाजीरावांचे पुतणे हे पण प्रयत्न करत होते, बाकीचे पण अनेक जणांना तशा पद्धतीचे. आमच्या विक्रमला पण वाटत होतं मलाही तिकीट मिळावं, परंतु जागा एकच असते, त्याकरता हा निर्णय घेतलेला आहे. ज्या प्रचंड संख्येने तुम्ही आजच्या सभेला प्रतिसाद दिलाय तो प्रतिसाद शेवटपर्यंत टिकला पाहिजे. रोज टेम्पो वाढत गेला पाहिजे आणि तो टेम्पो वाढत असताना आपण कुठं गाफील राहू नका, आपण कुठं कमी पडू नका. आपण त्यांना दाखवून देऊ की कशा पद्धतीनं हे सगळेजण एक चांगलं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेलं असताना मिठाचा खडा टाकण्याचं काम हे जे काही विरोधक करतायत त्या विरोधकांना जागा दाखवण्याचं काम आपण करायचंय. मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला पाणी आणायचंय. ते पाणी आणण्याच्या करता अर्चनाताई पाटील या लोकसभेमध्ये जाऊन आपल्याला मदत करतील. राज्यात आम्ही तुम्हाला मदत करू. त्याचबरोबर रेल्वेचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे, नॅशनल हायवेचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इथं कारखानदारी आली पाहिजे, अशा पद्धतीचं उद्योगाला पोषक अशा प्रकारचं वातावरण माझ्या तरुणींच्या हाताला रोजगार मिळण्याच्या करता आपल्याला काम करायचंय. मुद्रा लोन पहिलं 10 लाखाचं होतं, आता 20 लाख रुपये मुद्रा लोन हे मोदी साहेबांनी केलेलं आहे. कितीतरी गोष्टी मोदी साहेबांच्या दूरच्या दृष्टीतनं या देशाला मिळालेल्या आहे. एका बाजूला मोदी आहे आणि एका बाजूला राहुल गांधी आहे. राहुल गांधीची कारकीर्द आठवा, कशा पद्धतीनं काम करतात. मोदींची कारकीर्द 10 वर्षाची आठवा. एक त्रयस्थ भारतीय म्हणून, एक त्रयस्थ धाराशिवकर म्हणून, त्रयस्थ बार्शीकर किंवा औसाकर म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष जर दिलं तर तुम्हाला मोदींचा चेहरा पुढे आल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता आपण सगळ्यांनी एक दिलानी एक जीवानी आमच्या अर्चनाताई पाटलांना प्रचंड मताधिक्याने लोकसभेमध्ये पाठवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घ्या. त्या निर्णयाच्या बद्दल आम्ही आपले सतत ऋणी राहू. परंतु तुमचे म्हणजेच आपल्या धाराशिवचे, उस्मानाबादचे, माझ्या औशाचे आणि बार्शीचे प्रश्न सोडवण्याच्या करता राज्य सरकारमध्ये काम करत असताना एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी, तानाजीराव सावंत आणि आमचे संजय बनसोडे आणि बाकी मंत्री कुठं कमी पडणार नाही. दुष्काळाची पण तीव्रता आहे, त्याही बाबतीमध्ये तुम्हाला निधीच्या बाबतीत आम्ही कुठं वाऱ्यावर सोडणार नाही, अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. विरोधी उमेदवार हा काही करू शकणार नाही, कारण त्यांच्या विचाराचं सरकार नाहीये. म्हणून आपली ही सगळी कामं मार्गी लावण्याच्या करता फक्त आणि फक्त महायुतीचे उमेदवार आणि घड्याळाचं चिन्ह हे आपण लक्षात घ्या. आता कमळाचं चिन्ह यावेळेस नाहीये, आता धनुष्यबाणाचं चिन्ह नाहीये. आता घड्याळाला मत म्हणजेच धनुष्यबाणाला पोचणार आहे, म्हणजेच ते कमळाला पोचणार आहे, म्हणजेच ते आमच्या नरेंद्र मोदी साहेबांना पोचणार आहे, ते आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांना पोचणार आहे. त्याच्याबद्दलची जाणीव सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवावी. आपले राज ठाकरे साहेबांनी बिनशर्त पाठिंबा मनसेने या सगळ्या महायुतीला दिला, त्याबद्दल राज ठाकरेंना पण मी धन्यवाद देतो आणि बाकीच्या पण माझ्या मित्रांनी पाठिंबा दिल्याबद्दल महायुतीला त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली तहान भागलेली नाहीये. आपल्याला मोठ्या प्रमाणावर कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं पाणी आणायचंय. काल मी टेंबू, ताकारी, म्हैसाळ मध्ये जवळपास 8 TMC पाणी देवेंद्रजींनी, आम्ही एकनाथरावांनी तिथं 1 लाख एकर जमीन
ओलिताखाली आणण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आणि त्या कामाला सुरुवात केली। तशा पद्धतीनं माझ्या धाराशिव उस्मानाबाद मध्ये ते कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं पाणी त्याच्या टनेलच्या माध्यमातून इकडे आणल्याशिवाय गत्यंतर नाही। त्याकरता राज्य सरकारचा मी 8 वर्ष 8 वेळेला यानंतर माजी मंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं। संपत आबा डोके यावर इकडं